उमरनेच I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती दिली। स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त केल्याची सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्येच आहे, उमरच्या परिवाराचा दावा। तारिक पुलवामाचा रहिवासी असल्याची माहिती समोर। I-20 कारचा सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावाचा तारिक असू शकतो, सूत्रांची माहिती। पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का याची पोलिसांकडून चाचपणी सुरू। दिल्ली स्फोटातील मृतांना आणि जखमींना सरकारकडून मदत जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि कायमचे अपंगत्व आलेल्यांना 5 लाखांची मदत। गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर, तर जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी दिल्ली सरकारनं घेतली। दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नाही, दिल्ली स्फोटानंतर राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया। स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑइल तसेच डेटोनेटरचाही समावेश असल्याचं कळतंय। प्राथमिक तपासात संपूर्ण माहिती उघडकीस। दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील गाडीचा नवा व्हिडिओ समोर। पीयूसी चेक करत असतानाच गाडीत 3 लोक असल्याचं व्हिडिओतून समोर। दिल्लीतील I-20 कारमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याची शक्यता। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावरती अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट झाल्याचं समोर। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्र्यामध्ये छापेमारी। महाराष्ट्र ATSकडून मुंब्र्यातील 2 जणांची कसून चौकशी। मुंब्रा विभागातील 4 घरांवर महाराष्ट्र ATSची छापेमारी। भारतातील सर्व विमानतळांवरती सुरक्षा वाढवण्यात आली। विमान प्रवाशांना प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावरती पोहोचण्याच्या सूचना। चेक इन बॅगेज व्यतिरिक्त 7 किलो वजनाची फक्त 1 हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी। दिल्लीतील स्फोटानंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेमध्ये मोठी वाढ। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात। पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। दिल्ली स्फोट प्रकरणी डॉक्टर परवेज अन्सारीला अटक। उत्तर प्रदेश ATSची मोठी कारवाई। सूत्रांची माहिती, परवेज अन्सारीने एका आठवड्यापूर्वीच इंटिग्रल युनिव्हर्सिटीचा राजीनामा दिला होता। सूत्रांची माहिती, डॉक्टर परवेज हा अटकेत असलेला डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर। शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलं होतं, तर 2015 साली तिचा घटस्फोट झाल्याचंही समोर। दिल्ली स्फोट प्रकरण केंद्रीय गृहमंत्री शहांनी NIAला सोपवलं। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, शहांच्या सूचना। NIAकडून तपास ताब्यात घेतल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया सुरू। दिल्ली स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमनं जमा केले। स्फोटातील I-20 कारचे टायर, चेसिस नंबर, CNG सिलेंडर्ससह बोनेटचे भागही फॉरेन्सिक टीमने जमा केले। अवशेषांची तपासणी सुरू असल्याचं कळतंय। दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी आज महत्वाची बैठक। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार। पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर। दिल्लीतील स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन। स्फोटाळी उमर, आदिल, मुजम्मिलसह शाहीन आणि उमुद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवरती दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरने ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डेटोनेटर लावून उमरने स्फोट घडवून आणल्याची सूत्रांची माहिती। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवस मी लायब्ररीत असल्यानं आता कॉल करू नकोस, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या वहिनीची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या निर्णयाला ठाकरेंनी दिलं होतं आव्हान। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील कोळी बांधवांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश। वरळी कोळीवाड्यातील प्रल्हाद वरळीकर यांच्या शिंदेंच्या सेनेत प्रवेश, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला। बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का। भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजितदादांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला। सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केल्यानंतर छावा संघटना पुन्हा एकदा आक्रमक। अजित पवारांना हे महागात पडणार, छावाच्या विजय घाडगे पाटलांचा इशारा। बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे सहकारी सतीश शेळकेंसह अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुक्तागिरी बंगल्यावरती पक्षप्रवेश संपन्न। सोलापूरच्या माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठेंचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात पक्षप्रवेश।
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. बेस्ट कर्मचारी सेनेच्या सुहास सामंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. सुहास सामंतांसोबत बेस्टचे शेकडो कर्मचाऱ्यांचा देखील सेनेत प्रवेश. गेल्या अनेक वर्षांपासून सुहास सामंत उद्धव ठाकरेंसोबत काम करत होते. इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. गेली 30 वर्ष नगरपालिकेवरती एकहाती सत्ता ठेवणारे संजय इंदुलकरांचा भाजपात प्रवेश. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांसह भाजपात पक्षप्रवेश. युतीची नांदी कसली, आपली सहज चांदी झाली. आपली युनियन सेटलमेंट करणारी नाही तर न्याय देणार. ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. धुळे मनपा निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक 13 मधील कार्यकर्त्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. माजी आमदार फारुख शहांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. गेली 30 वर्ष नगरपालिकेवरती एकहाती सत्ता ठेवणारे संजय इंदुलकर यांचा भाजपात प्रवेश. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान आणि माजी नगरसेवकांचाही भाजपात प्रवेश. पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती. मंगेश चव्हाण आणि अमोल पाटलांकडून घोषणा. मात्र युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याची ही चर्चा. कामशेतमधील वारकरी दिंडी अपघाताची एकनाथ शिंदेंकडून दखल. शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व जखमींसोबत संवाद साधला. अपघातग्रस्त वारकरी बांधवांवरती निःशुल्क उपचार केले जाणार. वाहनानं धडक दिल्यानं दिंडीतील 10 वारकरी जखमी झाले. शिवडी काळाचौकी प्रभाग क्रमांक 206 खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. शेकडो नागरिकांकडून ठाकरेंच्या शिवसेना शाखेमध्ये येत सचिन पडवळ यांचं अभिनंदन. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र सर्वोत्तम. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ट्विट करत माहिती. मुंबईतील 4 विभागामध्ये शुक्रवारपासून 22 तास पाणीपुरवठा बंद राहणार. पाण्याचा काटकसरीने वापर करा. महापालिकेचं नागरिकांना आवाहन. 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकही अर्ज नाही. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नसल्यामुळे एकही उमेदवारानं उमेदवारी अर्ज अद्यापही भरला नाहीये. अहिल्यानगरच्या पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार मवियाच्या डॉक्टर विद्या कावरे आज स्वीकारणार. कावरे यांचा 11 विरुद्ध 6 मतांनी विजय. नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर पद होतं रिक्त. नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. कांद्याला अवघ्या 10 रुपये किलोचा दर. कांद्यासाठी योग्य हमीभाव ठरवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. ठाण्यातील काशीश पार्क बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लास्टिक सेफ्टी नेटला आग. अग्निशमन दलाच्या जवानाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षाचा खून. वाढदिवसाच्या दिवशी रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेखनं उत्तम मोहिते यांचा खून केला. घटनेनंतर आरोपीला जमावानं बेदम सोपलं. खोपोलीतून मुंबईकडे येणाऱ्या लोकलच्या ट्रॅकवर उभ्या असलेल्या बैलाला जोरदार धडक. बैलाला ट्रॅकवरून बाजूला केल्यानंतर लोकल मुंबईच्या दिशेनं रवाना. अहिल्यानगरमधील लोणीकंद थेऊर फाटा या ठिकाणी भीषण अपघात. अवजड कंटेनर मागे सरकल्यानं उभ्या असलेल्या कारचा चक्काचूर. अपघातात सुदैवानं कोणतीही. रत्नागिरीमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावरती कोयत्यानं वार. मांडवी भूतेनाका परिसरातील घटना. हल्ला करून मद्यधुंद अवस्थेत असल्याची देखील माहिती समोर. भरधाव छोटा टेम्पो दुकानात शिरला. अल्पवयीन चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटल्यानं मोठा अपघात. कल्याण बैल बाजार चौकातील घटना. धुळे शहरामध्ये 4 चाकी गाडीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं कुठलीही दुखापत नाही. मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी कांद्याची आवक. कांद्याला 700 ते 800 रुपये क्विंटलचा दर. शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त.